उन्हाळी वाळवणाचा श्री गणेश हा आपण सांडग्यांपासून करतो. मी आज तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांडगे कसे करायचे ते दाखवणार आहे आणि त्याची चव ही अप्रतिम असते. मी आज तुम्हाला मिश्र डाळीपासून सांडगे तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता आपले सांडगे किती छान प्रकारे तयार झालेले आहे आणि त्यांना कलरही खूप छान आलेला आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव कया कुकिंग चॅनलवर. मी इथे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. इथे मी हरभऱ्याची डाळ 200 ग्रॅम घेतलेली आहे, 200 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच 100 ग्रॅम मठाची डाळ घेतलेली आहे. मी इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे सांडगे बनवणार आहे. आता आपल्याला ते सर्व डाळी या 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि त्या रात्रभर मी त्या भिजत ठेवलेल्या आहे. इथे तुम्ही 5 ते 6 तासही भिजत ठेवले तरीही चालेल. तुम्ही बघू शकता रात्रभर ही डाळ भिजल्यानंतर इथे मी तुम्हाला हरभऱ्याची डाळ तोडून दाखवत आहे. किती छान प्रकारे आपल्या डाळी सर्व भिजलेल्या आहेत. आता आपण हे सर्व डाळी एका जाळीमध्ये काढून घेऊ. सर्व पाणी निथळून हे जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता तुम्ही हे त्यावर एक स्वच्छ पाणी टाकून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामुळे सांडग्यातील काही त्या डाळींना काही आंबटपणा आलेला असेल तो सर्व निघून जाईल. यामध्ये आपण सर्वात अगोदर 1 चमचा जिरेची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकून त्याचं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे. 2 ते 3 कांड्या ह्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्याचंही एक वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता मी इथे 2 ते 3 बॅचेसमध्ये हे सर्व डाळीचं वाटण तयार करून घेणार आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं पाणीही टाकू शकता. पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही, पचपचीत असं पाणी करायचं नाही आहे. 1 ते 2 चमचा पोह्याचा 1 ते 2 चमचा पाणी टाकून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असं भुराळ असं वाटण तयार झालेलं पाहिजे. आपण सर्व डाळीचं वाटण तयार करून घेतलं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि इथे मी ओवाही टाकत आहे. 1 चमचा ओवा हातावर क्रश करून त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. डायजेशनसाठी खूप चांगला असतो. आता यामध्ये तुम्ही लाल मिरचीही वापरू शकता किंवा हिरवी मिरचीचंही वाटण त्यामध्ये टाकून घेऊ शकता, पण मी इथे फिक्के सांडगे करणार आहे. आता आपल्याला हे वाळवण्यासाठी तुम्ही परातीवरही हे सांडगे तोडून घेऊ शकता किंवा पाटावर, किंवा तुम्ही इथे कागदाचाही वापर करू शकता. मी इथे पाटावर हे सर्व सांडगे तोडून घेत आहे. तुम्ही हे सांडगे हातानेही तोडू शकता किंवा इथे तुम्ही दुधाच्या पिशवीचा वापर करून त्यानेही हे सांडगे तोडून घेऊ शकता. तुम्हाला ज्या प्रकारे सोपं वाटेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. मी तुम्हाला इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये डाळींचं प्रमाण दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते प्रमाण वाढवूनही घेऊ शकता. 1 किलो सांडग्यांसाठी तुम्ही इथे हरभऱ्याच्या डाळ 400 ग्रॅम, मुगाची डाळ 400 ग्रॅम आणि 200 ग्रॅम मठाची डाळ घेऊन अशा प्रमाणात तुम्ही 1 किलोचे सांडगे तयार करू शकता. आता आपले सर्व सांडगे तोडून झालेले आहेत. आता ते कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस चांगले कणखर होईपर्यंत वाळवून घ्यायचे आहे. पहिल्या दिवशी ते उलटायचे बिलकुल नाही. पहिल्या दिवशी ते तसेच ठेवायचे, म्हणजे आपले सांडगे व्यवस्थित आकारामध्ये वाळतील आणि ते दुसऱ्या दिवशी ते आपोआप उलटे होतात. तुम्ही बघू शकता आपले सांडगे किती छान प्रकारे तयार झालेले आहे आणि त्यांचा आवाजही तुम्ही ऐकला असेल. कणखर असे वाळलेले आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये एवढे सांडगे तयार होतात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.